मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 15. अनुवंशिकता व परिवर्तन. अनुवंशिकता इनहेरिटन्स. अनुवंश सजीवांचे गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याच्या प्रवृत्तीला अनुवंश म्हणतात. निसर्गातील एकाच प्रजातीतील सजीवात अनुवंशिकतेमुळे विविधता आढळते. अनुवंशिकी शास्त्र अनुवंश आणि जनुकांचा अभ्यास करणाऱ्या जीवशास्त्राच्या शाखेला अनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात. अनुवंशिकता मातापित्यांचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म त्यांच्या संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. अनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण. इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स. मातापित्यांकडून संततीमध्ये येणारे लक्षणे व त्यामध्ये असणारे साम्य व भेदांनाच अनुवंशिक लक्षणे म्हणतात. लक्षणांचे प्रगटीकरण. एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स. पेशीतील गुणसूत्रे व त्यातील डीएनएच्या रेणू आणि त्यामध्ये असलेली न्यूक्लियोटाइडची क्रमवार रचना यानुसार अनुवंशिक लक्षणे ठरतात. डीएनएच्या रेणूवरील न्यूक्लियोटाइडच्या क्रमवार रचनेमुळे विशिष्ट प्रथिनांची निर्मिती होते. या डीएनएच्या खंडाला त्या विशिष्ट प्रथिनांचे जनुक म्हणतात. विकरे आणि संप्रेरके किती प्रमाणात तयार होतील हे डीएनएवरील जनुके ठरवतात. गुणसूत्रे. गुणसूत्रे केंद्राम्ल आणि प्रथिनांपासून बनतात. गुणसूत्रांवर जनुकांच्या स्वरूपात अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा असतो. प्रत्येक सजीवात गुणसूत्रांची संख्या भिन्न आणि निश्चित असते. गुणसूत्रांची रचना. गुणसूत्रे हिस्टोन प्रथिने आणि डीएनए पासून बनतात. तसेच त्यात रंगद्रव्य देखील असते. गुणसूत्रे फक्त पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेतच दिसतात. प्रत्येक गुणसूत्रावर संकोच म्हणजेच गुणसूत्रबिंदू असतो. यामुळे तयार होणाऱ्या दोन भागांना गुणसूत्रभुजा म्हणतात. छोट्या भुजेला पी भुजा आणि लांब भुजेला क्यू भुजा असे म्हणतात. गुणसूत्रबिंदूच्या स्थानावर गुणसूत्रांचे 4 प्रकार. मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री, कार्यानुसार, सजातीय, विजातीय, लिंग गुणसूत्रे आणि अलिंगी गुणसूत्रे. डीएनए डीऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. 1869 मध्ये फेडरिक मिशर यांनी पांढऱ्या पेशीवर संशोधन करताना डीएनएचा शोध लावला. तो केंद्रकात आढळतो तसेच आम्लधर्मी असतो. त्यामुळे डीएनएला केंद्राम्ल म्हणतात. डीएनएचे कार्य. पेशींचे कार्य वाढ आणि प्रजनन यांचे नियंत्रण, प्रथिन संश्लेषण तसेच अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीकडे पाठवणे. डीएनएची रचना. 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा डीएनए रेणूची प्रतिकृती तयार केली. डीएनए रेणू द्विसर्पिलाकार असून न्यूक्लियोटाइडच्या शृंखलेपासून बनलेला असतो. प्रत्येक न्यूक्लियोटाइडमध्ये 3 रेणू असतात. डीऑक्झिरायबोज शर्करा, फॉस्फोरिक आम्ल आणि नत्र रेणू. नत्र रेणू 4 प्रकारचे असून त्यात प्युरिन गटात ॲडेनिन आणि ग्वानिन तर पिरिमिडिन गटात सायटोसिन आणि थायमिन असतात. हायड्रोजन बंधांनी डीएनएच्या सर्पिलाकार रेणूचे दोन्ही धागे जोडलेले असतात. ॲडेनिनची जोडी थायमिन सोबत तर ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसिन सोबत असते. जनुक जीन्स. डीएनएच्या ज्या भागात अनुवंशिक माहिती असते त्यास जनुक म्हणतात. जनुकांमुळे अनुवंशिक गुणधर्म
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. DNA फिंगरप्रिंटिंग या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यक्तीच्या DNAतील न्यूक्लिओटाइडच्या रचनेचा क्रम समजतो. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी किंवा अनुवंश ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मानवी जनुक प्रकल्प ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट जगातील विविध देशांनी एकत्र येऊन मानवी जनुकांचा सविस्तर अभ्यास करून एक प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाच्या अहवालाला मानवी जनुक प्रकल्प असे म्हणतात. हा प्रकल्प इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड हे दुसरे महत्त्वाचे केंद्रकाम्ल असून ते पॉलीन्यूक्लिओटाइडच्या एका धाग्यांचे बनलेले असते. प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये 3 घटक असतात: रायबोज शर्करा, फॉस्फोरिक आम्ल आणि नत्ररेणू. नत्ररेणू 4 प्रकारचे असून त्यात प्युरिन गटात ॲडेनिन आणि ग्वानिन, तर पिरॅमिडिन गटात सायटोसिन आणि युरेसिल असतात. यामध्ये थायमिन ऐवजी युरॅसिल असते. RNAचे 3 प्रकार: RNA रायबोझोमल, मेसेंजर, ट्रान्सफर. रायबोझोमचा घटक केंद्रकातून पेशीद्रव्यातील रायबोझोमपर्यंत प्रथिन निर्मितीचे संदेश वहन करणारा रेणू. DNAच्या न्यूक्लिओटाइड शृंखलेप्रमाणे तयार होणाऱ्या संदेशानुसार योग्य अमिनो आम्लांना रायबोझोमपर्यंत आणणे आणि त्यांच्या जोडीला मदत करणे. मंडेलाचा अनुवांशिकता सिद्धांत. अनुवांशिकतेचे सिद्धांत सजीवांच्या लक्षणावर अवलंबून असतात. ग्रेगॉर मेंडेल या शास्त्रज्ञाने 100 वर्षापूर्वी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केले होते. संततीच्या लक्षणांवर मातापित्यांकडून किती प्रमाणात जनुकीय पदार्थ हस्तांतरित होतात याविषयीचा हा सिद्धांत आहे. मेंडेलचे सर्व प्रयोग वाटाण्याच्या पायसम सटायव्हम झाडात आढळणाऱ्या 7 लक्षणांच्या जोड्यावर अवलंबून होते. ही लक्षणे पुढच्या पिढीत संक्रमित होताना काही नियम निदर्शनास येतात. यावरच मेंडेलचे सिद्धांत आधारित असून ते आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया आहेत. मेंडेलचा एकसंकर संतती प्रयोग, मोनोहायब्रिड क्रॉस. एकसंकर म्हणजे विरुद्ध लक्षणांची एक जोडी असलेल्या वाटाण्याच्या 2 झाडातील संकर होय. यासाठी झाडातील उंचीचा गुणधर्म वापरून जनुक पिढीतील P1 उंच आणि बुटकी झाडे संकरासाठी वापरली. पहिल्या जनक पिढीकडे P1 ही संज्ञा वापरली जाते. उंच व बुटक्या झाडांच्या संकरानंतर पहिली संतानीय पिढी F1 तयार झाली. त्यासाठी F1 ही संज्ञा वापरली जाते. F1 पिढीतील सर्व झाडे उंच होती, तर बुटकी झाडे तयार झालीच नाहीत. मेंडेलने उंच असण्याला प्रभावी लक्षण तर बुटके असण्याला अप्रभावी लक्षण असे म्हटले. या रंगांच्या लक्षणासाठी कारणीभूत असलेले घटक जोडीने आढळतात असे मेंडेलचे मत होते. याच घटकांना सध्या जनुके असे म्हणतात. प्रभावी जनुके रोमन लिपीतील कॅपिटल अक्षरांत, तर अप्रभावी लक्षणे स्मॉल छोट्या अक्षरात लिहितात. पनेट स्क्वेअर या पद्धतीने संकराची संतती खालीलप्रमाणे आहे. उदाहरणार्थ कॅपिटल TT जनुक जोडी, स्मॉल TT जनुक जोडी. युग्मक निर्मितीच्या वेळी कॅपिटल TT आणि स्मॉल TT एकमेकांपासून वेगळे होतात. पहिली संतानीय पिढी कॅपिटल TT gives capital T and T. Small t gives T
अँड स्मॉल टी. पहिली संतानीय पिढी उंच आणि बुटक्या झाडांचे संकर करून तयार झाली होती, परंतु यातील सर्व झाडे उंच होती. एक जनक बुटका असून सुद्धा सर्व संतती उंच गुणधर्माच्या होत्या. या आधारे मेंडेलने प्रभावी आणि अप्रभावी लक्षणांचे स्पष्टीकरण दिले. उंच असणे या लक्षणाला प्रभावी लक्षण, तर बुटके असणे या लक्षणाला अप्रभावी लक्षण म्हणतात. उंचीचा घटक नसतो तेव्हा बुटकेपणाचा घटक स्पष्ट होतो. उंच किंवा बुटके असणे हे दृश्य लक्षण किंवा बाह्य स्वरूप असून यालाच स्वरूपविधा म्हणतात. पहिल्या संतानीय पिढीतील सर्व झाडे जरी उंच होती तरी त्यात बुटकेपणाचे घटक सुप्त स्वरूपात असतात. यालाच जनुकविधा म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. स्वरूपविधा बाह्य स्वरूप किंवा दृश्य वैशिष्ट्ये. जनुकविधा सजीवांची जनुकीय रचना. दुसरी संतानीय पिढी F1 पिढीतील झाडांमध्ये स्वफलन घडवून F2 पिढी तयार केली गेली. कॅपिटल टी स्मॉल टी गिव्ज कॅपिटल टी अँड स्मॉल टी. कॅपिटल टी स्मॉल टी गिव्ज टी अँड कॅपिटल टी अँड स्मॉल टी. जनुकीय जनुकविधा गुणोत्तर. या संकराने तयार होणाऱ्या झाडांमध्ये 1 TT गिव्ज 2 कॅपिटल टी स्मॉल टी 1 स्मॉल टी याप्रमाणे गुणोत्तर येते. एक प्रभावी समयुग्मनजी रिपीट. एक प्रभावी समयुग्मनजी. 2 विषमयुग्मनजी. एक अप्रभावी समयुग्मनजी. हे जनुकीय गुणोत्तर असून यालाच जनुकविधा असे म्हणतात. स्वरूपविधा गुणोत्तर. प्रत्यक्षात 3 उंच झाडे तर 1 बुटके झाड तयार होते, त्यामुळे स्वरूपविधेचे गुणोत्तर 3:1 असते. मेंडेलची आकडेवारी. प्रयोगातील एकूण झाडे 929, उंच झाडे 705 75%, बुटकी झाडे 224 म्हणजे 25% होय. मेंडेलचा द्विसंकर संतती प्रयोग. ज्या संकरमध्ये विरुद्ध लक्षणांच्या 2 जोड्या असतात तेव्हा त्याला द्विसंकर म्हणतात. गोल पिवळ्या बियांच्या झाडांचा संकर सुरकुत्या असलेल्या हिरव्या बियांच्या झाडासोबत केल्यास तो द्विसंकर असतो. बियांचा गोल आकार व पिवळा रंग ही प्रभावी लक्षणे असून हिरवा रंग आणि सुरकुत्या असलेल्या बिया ही अप्रभावी लक्षणे आहेत. मानवातील काही प्रभावी व अप्रभावी वैशिष्ट्ये. प्रभावी दुमडलेली जीभ. अप्रभावी न दुमडलेली जीभ. प्रभावी हातावर केस. अप्रभावी हातावर केस नसणे. प्रभावी काळे व कुरळे केस. अप्रभावी भुरकट व सरळ केस. प्रभावी कानाची मोकळी पाळी. अप्रभावी कानाची चिकटलेली पाळी. मानवी पेशीत 46 गुणसूत्रे असून यापैकी 22 गुणसूत्रांच्या जोड्या अलिंगी प्रकारच्या असतात. एक जोडी लिंग गुणसूत्राची असून त्यापैकी स्त्रियांच्या पेशीत 44 अधिक XX गुणसूत्रे तर पुरुषांच्या पेशीत 44 अधिक XY गुणसूत्रे असतात. आनुवंशिक विकृती जेनेटिक डिसऑर्डर. गुणसूत्रातील अपसामान्यता किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे आनुवंशिक विकृती निर्माण होतात. आनुवंशिक विकृतीची कारणे. गुणसूत्रांच्या संख्येत बदल जास्त किंवा कमी. गुणसूत्राच्या भागाचा ऱ्हास. गुणसूत्राचे स्थानांतरण. गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण झालेल्या विकृती. डाऊन सिंड्रोम. मतिमंद. कमी उंची. पसरट नाक. विरळ केस. चपटे नाक.
मंगोलियन मुलांसारखा चेहरा, 16 ते 20 वर्षे आयुष्य, टर्नर सिंड्रोम, एकच एक्स लिंग गुणसूत्र, प्रजनन इंद्रियांचा अपूर्ण विकास, अप्रजननक्षम. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. क्लाइनेफेल्टर सिंड्रोम, अल्पविकास, अप्रजननक्षम पुरुष. एकजनुकीय विकार, जनुकात उत्परिवर्तन, अचानक होणारे बदल होऊन सदोष जनुके तयार झाल्यास एकजनुकीय विकार उद्भवतो. मानवात सुमारे 4000 पेक्षा जास्त प्रकारचे एकजनुकीय विकार आढळतात. या रोगांना चयापचयाचे जन्मजात विकार असेही म्हणतात. उदाहरणार्थ हचिन्सन्स रोग, टॅसेक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फिनिल किटोरेनिया, सिकल सेल ॲनिमिया, स्टिकी फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, रातांधळेपणा. वर्णकहीनता, अल्बिनिझम या जनुकीय विकृतीमुळे शरीरात मेलॅनिन हे वर्णक तयार होत नाही. त्यामुळे त्वचा निस्तेज, केस पांढरे आणि डोळे गुलाबी दिसतात. डोळ्यातील परितारिका आणि दृष्टीपटलात वर्णके नसतात. दात्रपेशी पांडुरोग, सिकल सेल ॲनिमिया हा अनुवंशिक रोग जनुकीय उत्परिवर्तनामुळे गर्भधारणेच्या वेळी होतो. DNA रेणूच्या संरचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजेच ग्लुटामिक आम्लाची जागा व्हॅलिन हे 20वे अमिनो आम्ल घेते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे स्वरूप बदलून त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. तांबड्या पेशींचा गोलाकार द्विअंतर्वक्री आकार बदलून त्या दात्राकृती होतात. या दात्राकृती तांबड्या पेशी ऑक्सिजनचे वहन अल्प प्रमाणात करतात. त्यांची गुठळी तयार होऊन त्या नाश पावतात. सिकल सेल रोग्याची लक्षणे: हातापायांवर सूज, सांधेदुखी, ताप, असह्य वेदना, सततचा सर्दी खोकला, निस्तेज चेहरा, थकवा, अल्प हिमोग्लोबिनचे प्रमाण. सिकल सेल निदान पद्धती: सोल्युबिलिटी टेस्ट आणि इलेक्ट्रोफेरोसिस पद्धती. विदर्भातील 11 जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील 21 जिल्हे सिकल सेल ॲनिमियाने बाधित आहेत. तंतुकणिकीय विकृती: तंतुकणिकेतील DNAच्या रेणूतील जनुकात उत्परिवर्तनामुळे विकृती निर्माण होतात. संततीमध्ये मातेकडून येणाऱ्या अंडपेशीमार्फत तंतुकणिका येत असतात. उदाहरणार्थ लेबरची आनुवंशिक चेता विकृती. बहुघटकीय विकार: एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल झाल्यास बहुघटकीय विकार होतात. उदाहरणार्थ दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे आकुंचन, पाठीच्या कण्यातील दोष, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता. अनुवंशिकतेच्या मेंडेलियन आकृतिबंधापेक्षा या विकारांचे संततीकडे होणारे हस्तांतरण भिन्न प्रकारे होते. तंबाखूच्या धुरातील विषारी घटक पायरिडिन, अमोनियम अल्डेहाइड, फर्फ्युरॉल, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड, सूक्ष्म कार्बनचे कण. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.